सीबीएसई बोर्डाचे दोन महत्त्वाचे आणि मोठे निर्णय. 90ची परीक्षा ओपन बुक होणार तर 10वी आणि 12वीच्या उत्तरपत्रिकेचं डिजिटल मूल्यांकन होणार. बोर्डाकडून काही संस्थांची निवडही केली जाणार. पैठणमधील पाचोड परिसरामध्ये पावसाची हजेरी. पावसानं आठवडी बाजारातील व्यापाऱ्यांची तारांबळ. शेतकऱ्यांना मात्र पावसाचा चांगला दिलासा. मुंबईतील विविध मंडळांच्या गणपती बाप्पांचं आगमन तर आज वाजत गाजत आगमनाच्या मिरवणुका. वारकरी समुदाय पारंपरिक वेशभूषेत सहभागी. मुंबईत गणपती बाप्पांचं उत्साहात आगमन, परंतु पुलांच्या कमी उंचीनं अडचणी. उड्डाण पुलावरून गणेश मूर्ती नेण्यात अडथळे. मुंबईमध्ये आज बाप्पाच्या आगमन सोहळ्याची रंगत. परळमधून प्रामुख्यानं 60 गणेश मूर्तींचं आगमन. बाप्पाच्या दर्शनासाठी भक्तांची प्रचंड गर्दी. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज. बीडमध्ये उद्या कुरेशी समाजाचा निर्णायक राज्यस्तरीय मेळावा. मेळाव्यातून कुरेशी समाज आक्रमक भूमिका घेणार. गाईला राष्ट्रीय पशु म्हणून घोषित करण्याची कुरेशी समाजाची मागणी. मुंबईच्या चांदिवलीमध्ये सर्वात मोठी कावड यात्रा. दिलीप लांडेंच्या नेतृत्वामध्ये कावड यात्रेचं आयोजन. कावड यात्रेत मोठ्या संख्येनं भाविक सहभागी. मंडल यात्रेवर मंगेश ससाणेंची टीका. मंडल आयोग लागू करण्याच्या संघर्षात पवारांचं योगदान काय? ओबीसी नेते मंगेश ससाणेंचा सवाल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग किल्ल्याच्या बुरुजाची बाजू ढासळली. समुद्राच्या लाटांच्या माऱ्यानं बाजू ढासळली. पावसाळ्यात विजयदुर्ग किल्ल्याची पडझड. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.